चिपळूण तालुका शेतकरी कष्टकरी लाकूड व्यापारी संघटना आणि परिक्षेत्र वनविभाग चिपळूण यांच्या वतीने सुकाळे मंदिर कामथे येथे वृक्ष लागवड कार्यक्रम संपन्न झाला। विभागीय वन अधिकारी सौ गिरिजा देसाई मॅडम, सहाय्यक वनरक्षक बोराटे साहेब, देवस्थान कमिटी अध्यक्ष संभाजी खेडेकर, परिक्षेत्र वनाधिकारी कीर मॅडम, सामाजिक वनीकरण परिक्षेत्र वनाधिकारी परदेशी साहेब, वनपाल भोसले साहेब, वनरक्षक गुंटे साहेब, माजी सभापती शौकत मुकादम, सरपंच हर्षदा कासार, कामथे खुर्द सरपंच हरेकर, अशोक भुसकुटे सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार कासेकर, पत्रकार जमालुद्दीन बंदरकर, सामाजिक कार्यकर्ते विलास महाडिक, ग्रामसेविका कादवडकर मॅडम, जाधव मॅडम, थोरावडे सर, कार्यक्रमाचे सूत्रसंचालक मुख्याध्यापक पेळामकर, संघटनेचे अध्यक्ष अमित सावंत साहेब, संघटना पदाधिकारी सतीश मोरे साहेब, संजय थरवल साहेब, सुजित मोरे साहेब, अनंत पवार साहेब, खांडेकर साहेब आणि शाळेतील सर्व विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते। कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर। जागतिक वन दिन म्हणून हा सगळीकडे साजरा होत असतो। मी प्रथमतः म्हणजे आजच्या दिनाचं औचित्य साधून चिपळूण तालुका शेतकरी कष्टकरी लाकूड व्यापारी संघटना आणि परिक्षेत्र वन विभाग चिपळूण यांना खरोखरच धन्यवाद देतो। या आजच्या दिनाचं त्यांनी औचित्य अगदी बरोबर साधलेलं आहे आणि याचा सन्मान म्हणून गाव कामथे या जागृत देवस्थान सुकाळे रेडजाई देवस्थान या ठिकाणी आज इथे मोठ्या प्रमाणात साधारण 2,500 ते 3,000 पर्यंत वृक्ष लागवड होणार आहे आणि ही वृक्ष लागवड होण्यासाठी आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले मान्यवर या सर्वांचं प्रथमतः मी शब्दसुमनाने स्वागत करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो। या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या विभागीय वनाधिकारी आदरणीय सौ देसाई मॅडम, मी चिपळूण तालुका शेतकरी कष्टकरी लाकूड व्यापारी संघटना यांचे अध्यक्ष सन्माननीय अमित सावंत, मी आपल्याला विनंती करतो आदरणीय देसाई मॅडम यांचा आपण सन्मान करावा अशी आपल्याला एक विनंती आहे। सहाय्यक वनरक्षक सन्माननीय श्री बोराटे साहेब यांचाही आपण सन्मान करावा। देवस्थान कमिटी अध्यक्ष सन्माननीय संभाजीराव खेडेकर यांचाही आपण सन्मान करावा। परिक्षेत्र वनाधिकारी सन्माननीय कीर मॅडम यांचाही आपण सन्मान करावा। सामाजिक वनीकरण परिक्षेत्र वन अधिकारी सन्माननीय परदेशी साहेब यांचाही आपण सन्मान करावा। आमचे गावच्या प्रथम नागरिक सन्माननीय सरपंच महोदया सौ हर्षदा कासार मॅडम यांचाही आपण सन्मान करावा।
सन्मान्य सौ सरस्वती हरिकर मॅडम यांचाही आपण सन्मान करावा. सन्मान्य देशमुख साहेब, सन्मान्य अशोकभाई भोसले, सामाजिक कार्यकर्ते, त्यांची मोठी चळवळ आहे असे सन्मान्य अशोकभाई भोसले पुढे साहेबांचा आपण सन्मान करावा. यांनी पर्यावरणासंदर्भात अख्खं रान उठवलं असे पर्यावरण सध्या महाराष्ट्र राज्य पर्यावरण या विभागामध्ये मोठं त्यांचं कार्य असे आमचे आदरणीय विलास महाडिक गुरुजी यांचाही आपण सन्मान करावा. ग्रामसेविका कादवडकर मॅडम, ग्रामसेवक सन्मान्य नाईक सर, आमचे जावळेच्या मुख्याध्यापिका सन्माननीय बरोडे सर, त्याचबरोबर जाधव मॅडम, ठीक आहे. आपलंच नाव आपण घ्यावं. चौधरीबाईंना मी विनंती करतो की आपण याबद्दल आपण कारण असं आहे की आजचा दिवस आहे हा दिवाळीपेक्षा महत्त्वाचा. दिवाळीमध्ये फटाके वाजवून पण आजच्या दिवसामध्ये झाडं लावून ऑक्सिजन निर्माण करायचं आहे आणि 13 ते 14 कार्यक्रम आजच्या दिवसामध्ये असल्यामुळे या ठिकाणी माहिती निर्माण होतो. म्हणजे सर्व वगैरे काँग्रेसच्या सकाळी घरी येऊन बसले आणि या 10 वाजता आलो पण आजचा दिवस वाया घालवायचा नाही. आपल्या आयुष्यातला आजचा दिवस हा फार महत्त्वाचा. आपण सण साजरे करताना पैसे खर्च करतो. गणपती असेल, ईद असेल, दिवाळी असेल याला पैसे खर्च होतात. पण आजचा दिवस हा देशाचा रक्षण करणारा आणि संरक्षण करणारा दिवस आहे आणि हा बिन पैशाचा आणि बिन खर्चाचा दिवस आपण आता साजरा करायचा. आणि प्रत्येकाने ठरवलं पाहिजे की आम्हाला पुरस्कार नको, आम्हाला ऑक्सिजन पाहिजे. आणि म्हणून मी गेली 30 वर्ष काम करते, कुणाचाही पुरस्कार घेतलेला नाही. ऑक्सिजन हे फार महत्त्वाचं आहे. मी सकाळी आल्या माहिती घेतली ते 2,000 कुंपणाचे वडाची झाडं आपण लागवड करणार.
आपल्याला माहिती असेल एक चित्राचं दान 25 लाख रुपयाचा लोन आपल्याला कुठल्याही बँकेत जाऊन समजा केले कुठल्या ग्रामपंचायतीमध्ये जाऊन पैसे भरायला लागत नाही. आता आपण नुकतीच पतपौर्णिमा साजरी केली. अनेक ठिकाणी मी गेलो. अनेक ठिकाणी महिला भगिनीला सांगितलं. महिला भगिनी काय करतात? पूजा करताना चित्राची काम तोडतात आणि हात नवरा 7 जन्म आम्हाला मिळून देतो पूजा करतो. आता आपण काय तुम्हाला बांधलेले नाही. आपण त्या कल्चरल ऑफिसवर आम्ही काय ॲग्रिमेंट केलं नाही. तुम्ही जी पूजा केलेली आहे ती आम्हाला मान्य आहे. कधी कधी जेव्हा वडाची 5 महिला भगिनी पूजेसाठी पोहोचली आणि ती अशी त्रास टाकून जेव्हा लावती आणि ती जेव्हा लगेच तेवढ्या तुम्हाला अपेक्षित असणारा नवरा गेली नंतर त्या नवऱ्याची काय सांगतो आपण बातमी शकत नाही. त्यामुळं एक सांगत असताना थोडंसं धर्माचा आधार घेऊन जर आपण वेगवेगळ्या तर त्याच्यामध्ये बराचसा परिणाम चांगल्या पद्धतीने. आता वनवा लागतो वनवा. सातारकर बाबा मराठीने सांगितले हे शिक्षकांनी आणि सांगितले शिक्षणकार म्हणजे नवरी वगैरे आहे ते पारंपरिक सर्व सांगतात. त्याच्यामध्ये हे सांगितलं पाहिजे पाण्याचं महत्त्व काय, जमिनीचं महत्त्व काय, ऑक्सिजनचं महत्त्व काय हे त्याच्यामध्ये ज्या गोष्टी सांगितले तर ते लोकांना करतात आम्ही चांगलं करतात. आता ऑक्सिजनचा जो विषय आहे आता बघा ही लाईट गेली. ही लाईट गेल्यानंतर मला समाधान वाटतं बरं झालं ही लाईट गेली. त्याच्यानंतर पंखा जाणार आहे, त्याच्यानंतर AC जाणार आहे, त्याच्यानंतर सर्व जाणार. कारण जर झाडं आपण लावली नाही तर वीज निर्मिती होणार नाही आणि वीज निर्मिती झाली नाही तर AC पंखा बिंका सगळं जे आहे ते बंद पडणार. कपडे धुवायची मशीन पण बंद पडेल. कपडे धुता येणार नाही. जे आपण कपडे 2 दिवसात 1 दिवसात धुतो तो आपल्याला वर्षात कपडे धुवायला लागतील. एकमेकाच्या बाजूला जे आम्ही बसतो ते बसता येणार नाही. आणि ते पाणी आपण तांब्यात पितो. ते पाणी जे पाणी आपण तांब्यात पितो ग्लासातून पितो ते 4-4 बाबातून पिण्याची वेळ. मग आंघोळीचं काय? हां आता ते काही लोक जीनची पॅन्ट घालतात त्यांचा तुमचं सुटत ते 6 महिने धुतलेले नाही दुसरं समजतच. पण आता ऑक्सिजनचा जो विषय आहे हा फार महत्त्वाचा आहे. आता मी बघितलं आमच्या कोकण आता आपण आजच घातला हे आपल्या कोकणाची पद्धत आहे. आपण देवाला आजच घालतो की आज आम्ही जी झाडं लावायला इथं आलेलं आहे सर्व झाडं जगू दे. उन्हाळ गुरं जी बोलणारे लोक आहेत त्यांना चांगली बुद्धी दे. महाराजांनी सांगितले उन्हाळ गुरं सोडणारा पुढच्या जन्मी माकडाच्या जन्माला आहे. आता ज्यांची गुरं आहेत त्यांनी विचार करायची उन्हाळ सोडायची की बांधून ठेवायची. जर उन्हाळ गुरं सोडली आपण तर ते सगळे लागवडीचे सगळ्या गोष्टीची वाट लावू शकतात. आणि आता एवढे अपघात झाले जी गुरं आहेत ती रस्त्यावर मध्ये बसतात आणि 2 व्हीलर चालवणाऱ्या तरुणांचे अपघात होतात. परवा मी एका बँकेमध्ये गेलो होतो मुलांसाठी सांगतो. तिथं 35 ते 40 अर्ज आले होते. पल्सर गाडीसाठी अर्ज आले होते. ते कुणाचे अर्ज आले होते? जी 12वी मुलं पास झाले त्यांच्या वडिलांनी त्यांच्यासाठी अर्ज केले की माझ्या मुलाला गाडी घ्यायची. तर तुम्हाला शिक्षण देण्यासाठी सगळ्यांच्याकडे पैसे नव्हते. कुठल्या आईने मंगळसूत्र घाल ठेवलं, कुणी कर्ज काढलं, कुणी भातावर कर्ज काढलं. आपल्या कोकणात एक पद्धत आहे आता भातावर पैसे घ्यायचे आणि मंदी काढल्यानंतर त्यांना 1 महिन्याचे पैसे घ्यायचे आणि 2 मन भात घ्यायचे. असे पैसे काढून गोळा करून तुम्हाला जे शिकवलं आहे आणि जी तुम्ही आता गाडी चालवणार आहे त्या गाडीचा जर अपघात झाला आणि जर का तुमच्यावर गुन्हा दाखल झाला तर तुम्हाला नोकरी कुठेही भेटणार नाही. तुम्हाला पासपोर्ट भेटणार नाही. पूर्णपणे आयुष्यात ती गाडी तुमची बास करू शकते. आता मी आटपतं घेतोय कारण भरपूर ठिकाणी जायचं. आता तुळशीचं रोप आहे थोडक्यात सांगतो. आपण घराजवळ एकच लावतो ते पण सुकलेलं असतं. अरे सुकलेल्या रोपांवर जाऊ आपण पूजा करतोय तुम्हाला काय अर्थ समजत नाही काय त्याचा अर्थ होतो. पण तुळशीची रोपं हे एक का तर आपल्या घरी जेव्हा पूजा असते तेव्हा आपण मोठी पत्रिका छापतो. पत्रिकेला खर्च एका 100 रुपये कॉम्प्युटरची पत्रिका आणि आम्ही सगळ्यांना वाटतो आमच्या घरी पूजेला आहे. आणि त्या पूजेला जी तुळशीची रोपं लागतात ते आम्ही शेजारच्या घरातून सकाळी तोडून आणतो. अशी काय पूजा कोण चालत? पंढरपूरच्या विठ्ठलाची पूजा तुळशीच्या रोपाशिवाय म्हणजे तुळशीच्या पानाशिवाय होत नाही. त्यामुळं या वेळेला मी कोरोनाच्या वेळी बघितलं आम्ही बरेच फिरलो. त्यामुळं 5-50 रोपं ज्यांच्या घराजवळ होती त्या घरातल्या माणसाला कोरोना झाला नाही. ज्याच्या घराजवळ तुळशीची रोपं जास्त आहे त्या घरातल्या माणसाला कर्करोग होत नाही. एकच का लावतो मी प्रत्येक वर्षाला
चिपळूण रेल्वे स्टेशनला 10,000 तुळशीची रोपं वाटतो, ही पंढरपुरातनं मी आणतो. आणि जेवढी गाडीत बसायला गर्दी नाही तेवढी तुळशीची रोपं घ्यायला गर्दी परवाशांची होते. हे का होते तर मुंबई जाणारे जे जागरमाने आहेत गणपती झाल्यानंतर ते तुळशीचं रोप आहे ते त्या ब्लॉकमध्ये त्या कुंडीमध्ये लावतात आणि त्याला पाणी घालतात. 20 माल्याच्या 15 माल्याच्या बिल्डिंग आहेत ते तुळशीचं रोप कुठे लावणार आणि म्हणून ते लावतात. मी मुंबईमध्ये जेव्हा जेव्हा जातो तेव्हा कुठल्या तरी स्टेशनला कुठेतरी मला कोकणातले 4-2 लोक हात मारतात. हो लवकर बाय जाताय कुठे तुम्ही आम्हाला तुळशीचे रोप दिले ते. म्हणजे या झाडांची ओळख किती आहे ती बघा. हे किती जाऊ दे आमदार जाऊ दे खासदार जाऊ दे मंत्री जाऊ दे जे ते कामात असतात ते त्यांच्या कामाने निघून जातात, पण या झाडाला महत्व आहे. 4 महिन्यापूर्वी बहादूर शेख नाक्यावर एक गाडी आली मोठी. त्या गाडीची किंमत होती 1 कोटी रुपये. बटन दाबलं ते सगळे काय खाली बटन दाबले केवळ. तो मागं पुढं गाडी करत होता. मी विचारलं त्याला बाबा का तू गाडी मागं पुढं करतोय. तो बोलला माझ्या गाडीची किंमत 1 कोटी रुपये आहे. मी झाडाची सावली शोधतोय, त्या झाडाच्या सावलीखाली माझी गाडी उभी. म्हणजे 1 कोटीच्या गाडीपेक्षा झाडाची सावली महत्वाची आहे. एक लक्षात मुंबई गोवा हायवे त्याला 22,500 झाडं तोडले गेले. त्यांच्याकडे रेकॉर्ड आहे. ते 22,500 झाडं जे तोडले गेले ती परशुरामपासून असुर्ड्यापर्यंत ती झाडं. आता हायवेच्या बाजूला झाडं लावायला जागा नाही. आता परवाच्या मीटिंगमध्ये आम्ही त्यांना सांगितलंय की तुम्ही डिमार्केशन करा. हे जे अधिकारी आहेत त्यांचं मार्गदर्शन घ्या आणि तिथे 4 झाडं लावा. जेव्हा मुंबईतनं लोक येतील सर्वच लोक हॉटेलमध्ये जेवायला जात नाही, सकाळी निघताना डबा घेऊन निघतात, त्यांच्याकडे पैसे नसतात. जर झाडं 4 असतील 2 बाकरी ठेवलेली असतील प्रत्येक कुटुंबातली माणसं तिथे गाडी लावतील, त्या ठिकाणी जेवतील आणि गावाचं नाव घेतील आणि म्हणतील वा बघा कापसामध्ये झाडं आहेत, कामत्यामध्ये झाडं आहेत, आम्ही तिथे बसलो, आम्ही तिथे जेवलो, घरामध्ये जाऊन सांगतो. देशामध्ये कुठेही तुम्ही कोकम शरबत घेतात काय विचार, दारू घेतात काय विचारत नाही, चहा घेतात काय विचारत नाही. कोकमाला किती महत्व आहे बघा. आणि म्हणून कोकमाची झाडं लावली पाहिजे. पण कोकमाची झाडं लावताना अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन घेतलं पाहिजे. ते नर मादी लावल्याशिवाय होत नाही. आम्ही देतो वाटप करतो झाडं, लोक लावतात, काय त्याचा उपयोग नाही. 2007 साली पंचायत समितीचा मॅडम मी सभापती होतो तेव्हा मी एक योजना काढली. संपूर्ण महाराष्ट्रातले लोक मला हसायला लागले. माझी योजना अशी होती, शिक्षक आहेत, माझी योजना अशी होती की तुम्ही खा आंबे आणि मला द्या बाटे. लोक हसायला लागले. सभापती आहेत त्यांनी आंबे मागायचे असतात, हे बाटे कसे काय मग आम्ही थोडेसे शिक्षक आमचे नाराज झाले. आम्ही युनियनची बैठक घेतली, त्यांना हात जोडून विनंती केली की तुम्ही मला मदत करा. प्रत्येक शाळेमध्ये ह्या अशा विद्यार्थ्यांनी गावातले बाटे आणले. आम्ही गावागावामध्ये ते बाटे लावले, करवंदाच्या झालीमध्ये टाकले. आंब्याचा बाटा जर उचलला असेल तर तो आपण करवंदाच्या झालीमध्ये टाकला तर तो झटकन होतो आणि बाहेर जरी टाकला तरी तो होतो. त्याला बकऱ्याने गाई गुरांनी खाल्ला तरी त्याला परत फुटवा येतो. आणि म्हणून आज चिंचनाक्यामध्ये चिपळूणच्या 200 ते 250 रुपये कैऱ्या किलो ज्या विकत होत्या ते तुम्ही आम्ही लावलेल्या बाट्यांच्या झाडाच्या कैऱ्या. आज तुम्ही चिंचनाक्यामध्ये कुठेही जा 100 रुपयाच्या खाली तुम्हाला फणस भेटणार नाही. दापोली कृषी विद्यापीठाने शोध लावलाय. 15 फुटाचा फणस 15 फुटाचा नारळ होतो. मोठा नारळ झाला की त्याचे 50 नारळ आले, वर जाऊन आपण काढू शकत नाही. नारळाला काढायला खर्च जास्त येतो आणि म्हणून आम्ही 15 आणि 20 फुटाचा त्यांनी शोध लावलेला आहे. तुम्हाला आम्ही रोपं पाहिजे तेवढी फुकट देऊ. आणि आज आपण मंदिरामध्ये बसलोय, सगळ्यांनी शपथ घ्यायची आहे की आज आम्ही इथून गेल्यानंतर जरी रोपं आम्हाला कुणी दिली नाही तरी तुम्ही जांभळीच्या रोपाच्या खाली जा तिथं रोपं तयार झालेत, आंब्याच्या रोपाच्या खाली जा तिथं रोपं तयार झालेत, तिथले बाटे काढा. ते ना बाटा तो काढताना हळूहळू असं हळूहळू काढायचा आणि लावायचा. एक लक्षात घ्या, आत्ता जे आपण आंबे खाल्ले विद्यार्थी आहेत म्हणून सांगतोय हे आपल्या आजोबा पंजोबांनी लावलेले म्हणून आपण खातो. आता हे सगळी मुलं आहेत, ही मोठी होणार आहेत, त्यांची लग्न होणार आहेत. आता जर सगळे तोडले आपण लावले नाही तर आपली मुलं काही माती खातील काय आणि म्हणून आता आपण लावायचे म्हणजे आपली मुलं व्हायचे. आपण आता आजोबा पंजोबांचा वाटतो. परवा मी ग्रामसेवकाची मिटिंग घेतले, गट विकास अधिकाऱ्यांना सांगितले पैसे नसले ना तरी ग्रामपंचायत विका, त्याला ऑडिट नाही, किती पैसे खर्च करा आणि प्रत्येक गावामध्ये संभाजी खेडेकर तुम्ही एक रोप द्या घरपट. ते फळझाडाचं रोप द्या. त्या घरातली माणसं आठवण काढतील की हे ग्रामसेवक होते, हे तलाठी होते, हे सरपंच होते, यांनी आम्हाला रोप दिला. 50 लाखाचा रस्ता केला कोणी विचारणार नाही. आज मी रस्ता केला त्याला खड्डे पडले, उद्या ठरवलं नाही त्याचा दाबा टाकला की ठरवलंचं नाव काढतात. त्यामुळे रस्ता मोरी साको बिको हे सगळे शिव व्हिडिओ जे आहेत ते करत राहतील. आपण झाडं लावलं पाहिजे. झाडे वसंतराव नाईक यांची जयंती म्हणजे भारताचे 3दा मुख्यमंत्री राहिलेले, म्हणजे आजचा दिवस लक्षात ठेवा 1 जुलै वसंतराव नाईक यांची 111वी जयंती आहे आणि त्यानिमित्त आपण वनमहोत्सव साजरा करतो. हे तुम्हाला विद्यार्थ्यांना माहिती पाहिजे. आणि आज विद्यार्थी समोर आहेत. हे आज शेतकरी कष्टकरी संघटना, लाकूड व्यापारी संघटना आहे
त्यांनी हे सगळं जुळवून आणलं. हे सगळे गावातले प्रतिष्ठित नागरिक, हे सगळे व्यासपीठावर बसलेले, आता सगळ्यांचे नाव घेत नाही, सगळे मान्यवर, वन विभाग, सामाजिक वनीकरण आणि या सगळ्या संघटनेचे पदाधिकारी, या इथल्या जवळच्या शाळेतले सर्व विद्यार्थी, तुम्हाला धन्यवाद देतो. कारण आजचा कार्यक्रम कोणता आहे? वृक्षारोपण आहे. वृक्षारोपणचं महत्त्व ह्या वर्षी आपल्याला जास्त कळलं आहे. ह्या उन्हाळ्यामध्ये आपल्याला गरमी किती होती आणि ही गरमी कशामुळे होते हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. वणवे लागतात हेच आपण बघतो, पण आपण काही करू शकत नाही. का काही करू शकत नाही? कारण आपण एकटे पडतो. आपला जर ग्रुप केला, आपले जर मित्र एकत्र केले आणि मित्रांना जर घेऊन आपण गेलो तर आपण वणवे विझवू शकतो. पण आपण एकटे पडतोय, आपल्याला वाटतं हे वणवा लागला, विझवायला पाहिजे, पण ते आपण करू शकत नाही. पण आज आपण शेतकरी, कष्टकरी, लाकूड व्यापारी संघटनेने 3,500 रोपं, जे स्वदेशी रोपं, वड, पिंपळ आणि जी काही वेगवेगळी रोपं आहेत ती आज लागवडीचा कार्यक्रम घेतलेला आहे. तिथे सर्व खड्डे मारून झालेले आहेत आणि हे जगवण्याचं काम ते सर्व आपण करणार आहोत. तिथले सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. कार्यक्रमासाठी उपस्थित सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर, चिपळूण तालुका शेतकरी कष्टकरी लाकूड व्यापारी संघटना, वन विभाग, सर्व मान्यवर, बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रमैत्री, आज आपण इथे वनमहोत्सवाचा सुरुवात म्हणजे 1 जुलै ही सुरुवात होते आणि मला 1-2-3 तुम्हाला इनपुट्स द्यायचे आहेत की आपल्या देशामध्ये अरुणाचल प्रदेश माहिती आहे मुलांना तुम्हाला सगळ्या, तर अरुणाचल प्रदेशमध्ये जितका ट्री कव्हर आहे पूर्ण देशात 1 नंबरला ट्री कव्हर अरुणाचल प्रदेश आहे आणि त्याच्यानंतर जी वर्णी लागते ती महाराष्ट्रात रत्नागिरीची लागते. इंडियाचा रिपोर्ट आहे आणि रत्नागिरीमध्ये 58% ट्री कव्हर आहे. म्हणजे तुम्ही विचार करा की किती निसर्ग वैभव संपन्न प्रदेशात तुम्ही जन्म घेतलेला आहे. मी विदर्भात पोस्टिंग करून आलेली, अकोला, यवतमाळ अशा ठिकाणी माझी नोकरी यापूर्वी झालेली. तर मी तिथे बघितलेलं आहे की लांब लांब स्ट्रेचेसमध्ये बॅरन लँड, म्हणजे जिथे तुम्हाला एक झाड दिसणार नाही, अगदी 200-400 एकर, 200, 300, 400, 500 एकर पर्यंत जमिनीमध्ये तुम्हाला बांधावर देखील झाड दिसणार. तिथले लोक 400-450 फूट बोरवेलमधलं तितक्या खाली पातळीवरचं 400 फुटा जमिनीच्या खाली 400 फुटावरचं पाणी पितात. तेच पाणी स्वयंपाकाला वापरतात. तिथं 45 डिग्री प्लस कायम टेम्परेचर असतं. जेव्हा माझ्यासारखी मुलगी जी पश्चिम महाराष्ट्रात जन्मली, पाण्याच्या प्रदेशात जन्मली आणि जेव्हा शिक्षण आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आणि ट्रेनिंग नंतर माझी पोस्टिंग तिथं झाली, तर सगळ्यात पहिल्यांदा मला एका गोष्टीचं रिअलायझेशन झालं की सगळ्यात समृद्ध अशा नैसर्गिकरित्या समृद्ध प्रदेशात, पाण्याच्या प्रदेशात जन्म घेतला हेच मोठं आपलं पुण्याचं काम आहे आणि नशिबाचं काम. अशी परिस्थिती बाहेर आहे आणि ती येणाऱ्या काळात ती परिस्थिती आपल्यावर येऊ नये म्हणून हे सगळं वैभव आपण जपलं पाहिजे. आपल्या जशा नवीन जनरेशन जन्म घेतात आणि वृद्धकाळ झाल्यानंतर जुन्या जनरेशन्स मरण पावतात, तशाच पद्धतीने झाडांची पण सायकल असते. तर ती तुम्ही नवीन जनरेशन्सना, नवीन मुलाबाळांना जसं जन्म घालता तसं नवीन झाडांना जन्म घातला पाहिजे. त्यांची कत्तल करून परत ते बॅरन लँड्स जर डेव्हलप झाले तर झाडांची नवीन जनरेशन ही येणारच नाही. पण त्यात सुद्धा त्या प्लांटेशनमध्ये सुद्धा एक अभ्यास आहे की 1980 आणि 90च्या दशकामध्ये महाराष्ट्रामध्ये मॅसिव्ह प्लांटेशन ड्राईव्ह घेतल्या गेल्या आणि त्यामध्ये काय झालं की त्या प्लांटेशन ड्राईव्हमध्ये गुलमोहर लावला गेला, ग्लिरिसिडिया लावला, रेन ट्री लावला. हे सगळे एक्झॉटिक स्पीशीज आहेत. एक्झॉटिक म्हणजे बाहेरच्या देशातल्या स्पीशीज आहेत. एक्झॉटिक स्पीशीज म्हणजे काय? बाहेरच्या देशातल्या झाडांच्या प्रजाती ज्या आपल्या देशात इंट्रोड्यूस केल्या गेल्या. आणि त्याच्यामुळे काय झालं की या झाडांवरती कोणत्याही प्रकारचे बर्ड्स नेस्टिंग करत नाही, त्याचे फ्रूट्स कोणी खात नाही. आपले म्हणजे कुठल्याही प्रकारचे मॅमल्स, एव्हिएटेड बर्ड्स कोणीही त्याच्यावरती रेस्टिंग, रूस्टिंग, नेस्टिंग काहीही करत नाही.
मग त्यामुळे आपल्या देशातल्या म्हणजे नेटिव्ह स्पीशीज, स्वदेशी स्पीशीज, जसं मुकादम साहेबांनी पण सांगितलं, सरांनी पण सांगितलं की स्वदेशी स्पीशीज का महत्वाचे आहेत. वड, पिंपळ, उंबर, पायर अतिशय महत्वाचं आहे. हे ऑक्सिजन जनरेटिंग स्पीशीज आहेत. आता दिल्ली, मुंबई, पुणे, कलकत्ता अशा मेट्रो सिटीज मध्ये ऑक्सिजन पार्क आता डेव्हलप होत निघाले. आपल्याकडे ऑलरेडी इथे आपण वड, पिंपळ, पायर आहे आणि अजून लावला पाहिजे की हे नॅचरली येणारे ऑक्सिजन पार्क, हे जे ऑक्सिजन देणारे स्पीशीज आहेत हे आपल्याला अवेलेबल होते. तर मुलांना देखील आणि इथं उपस्थित सर्वांनाच म्हणायचं आहे, ॲम्बिशन्स तुम्ही आयुष्यामध्ये कुठले फायनान्शियल ॲम्बिशन्स, घर, गाडी, बंगला हे ॲम्बिशन्स ठेवू नका. स्वतःबरोबर एक 5 झाडं तुमची मुलं जशी जोपासतात तशा पद्धतीने ती 5 झाडं जोपासा. आपल्या पश्चात मनुष्यजीव हा नाशवंत आहे. आपल्या पश्चात ती झाडच आपली आठवण काढणार आहे आणि त्यांचंच अस्तित्व असणार आहे. तर यामुळे वृक्षारोपण अतिशय महत्वाचं आहे. आता यापूर्वी मी 5 वर्ष मुंबईमध्ये होते आणि तिथे एव्हरी वन महोत्सव सीझन खूप मोठे प्लांटेशन ड्राईव्ह व्हायचे. मग तेव्हा वेगवेगळे कुठले क्लब, कुठले संघटना, बरेच जण येऊन इथे हजारोमध्ये झाडं लावायची. एक तर मुंबईमध्ये जागा नाही, मग वन विभागाकडून जी जागा अवेलेबल होईल तिथे येऊन श्रमदान करणे वगैरे. मग त्याच्यानंतर ते खूप मोठे बॅनर फोटोग्राफी करणे आणि मग त्याच्यानंतर ते ग्लोबली ते प्रेझेंट करणे आणि नंतर वर्षभर त्या रोपांकडे कोणी फिरकायचं नाही. उन्हाळ्यामध्ये जेव्हा त्या रोपांना पाण्याची गरज असते तेव्हा ती सुकून जातात. तर असं न होता आता ही जी प्लांटेशन ड्राईव्ह आहे, इथं आपण जे 2-2.5 हजार रोपं लावणार आहोत, तर याची नैतिक जबाबदारी तुम्ही घ्या ना. तुमच्यामध्ये वाटून घ्या 10-10 रोपं. जेव्हा ऑक्टोबर-नोव्हेंबर नंतर गरमीचा सीझन सुरू होतो आणि जेव्हा त्या हे केलेल्या वृक्षारोपणाला झाडांना जेव्हा पाण्याची आवश्यकता असते खरी, तिथं खरी तुमची जबाबदारी येते. एकदा तरी व्हिजिट देऊन कधीतरी बाटलीने आणून त्या झाडाला पाणी घातलं तरी बसून जातं जगण्यासाठी. नंतर उन्हाळा उलटला की परत पावसाळ्याच्या सीझनमध्ये निसर्गच 4-5 महिने त्याला पाणी देण्याची जबाबदारी घेतो. पण जी उर्वरित उन्हाळ्यातली 4 महिन्यांची आपली जबाबदारी आहे त्याला जगवण्याची, ही तरी केली पाहिजे. तर मुलांना तुम्ही मला आज आता इथं प्रॉमिस करा की हे प्लांटेशन जे आहे हे होतंय. वनमहोत्सव काळामध्ये 3-4 महिने मस्त पाणी मिळेल त्याला, निसर्गच देईल. पण नंतर तुम्ही येऊन पाणी घालणार ना त्याला. पाणी घातलंच पाहिजे, ती झाडं जगवली पाहिजे. ती पुढच्या वर्षी, त्याच्या पुढच्या वर्षी देखील दिसली पाहिजे की सन 2024 मध्ये ही झाडं आम्ही जोपासलेली आहेत, प्लांटेशन केली. जेव्हा हे होईल तेव्हाच हे प्लांटेशन सक्सेसफुल होणार आहेत आणि तेव्हाच येणाऱ्या काळामध्ये त्याचा उपयोग होईल. नुसतंच वृक्षारोपण लावून नंतर त्याच्यावरती आपण पाठ फिरवून चालणार. अजून एक मुद्दा मगाशी मुकादम साहेबांनी मांडला की मुंबईमध्ये फ्लॅट कल्चर आहे आणि फ्लॅटमध्ये राहणारे लोक छोट्या छोट्या पॉट्समध्ये तुळस लावतात. त्यांचा उपक्रम तुळशीचा आहे. हो, ही खरी गोष्ट आहे की मी पण बघितलेलं आहे की जितके कोकणातनं आलेले मुंबईकर आहेत आणि जितके कोकणातनं आलेले मुंबईकर राहतात फ्लॅटमध्ये छोट्याशा जरी राहिले तरी बाल्कनीमध्ये ते छोट्या छोट्या मेडिसिनल प्लांट्सची एक मिनिमम 4 ते 5 रोपं त्यांच्याकडे असतात. हे रत्नागिरीचं कल्चर खूप छान आहे, खूप मस्त आहे. इतकं मी तर आय फील ब्लेस्ड की अशा इतक्या सुंदर निसर्ग संपन्न प्रदेशात माझी पोस्टिंग मिळाली, मला इथं सेवा देण्याची संधी मिळाली. खैराच्या बाबतीत जर बोललं तर खैर जसं इथं मँगो रेव्होल्युशन झालेलं आहे. आपल्या देशामध्ये स्वातंत्र्यानंतर ग्रीन रेव्होल्युशन आलं आणि ग्रीन रेव्होल्युशन मध्ये काय झालं, स्वातंत्र्यानंतर पहिला भाकरा नांगल आणि सतलज डॅम्स झाले आणि या डॅम्समुळं काय झालं की आपल्या नॉर्थ इंडियामध्ये म्हणजे पंजाब आणि यूपी या साईडला खूप प्रमाणात झाडांची कत्तल झाली आणि लँड अंडर कल्टिवेशन आली. म्हणजे शेतकऱ्यांनी सगळी लँड कल्टिवेशन मध्ये घेतली. तर आज पंजाब आणि यूपीची परिस्थिती आहे की तिथं फॉरेस्ट एरियाच नाही. तिथं हार्डली 2 to 4% मॅक्सिमम फॉरेस्ट एरिया आहे. सगळी टोटल लँड अंडर कल्टिवेशन आहे आणि हे ग्रीन रेव्होल्युशनच्या नावाखाली तिथे झाडांची कत्तल होऊन जमिनी सगळ्या शेतीच्या खाली आल्या आणि नाव
दे आर फेसिंग द प्रॉब्लेम्स. तिथं तापमान वाढ झालेली आहे, तिथं एन नंबर ऑफ एन्व्हायरमेंटल इश्यूज क्रिएट झालेले आहेत. तर हे आपल्याकडे न होण्यासाठी तिथं जे ग्रीन रिव्होल्युशन झालं तसं कोकणामध्ये एक सुदैवाने चांगलं झालं की मँगो रिव्होल्युशन झालं. आणि आज इथे बघितलं तर तुम्ही रत्नागिरीमध्ये मोस्टली 70% ऑफ द लँड्स आर अंडर ॲग्रोफॉरेस्ट्री आणि हॉर्टिकल्चरमध्ये काजू आणि आंबा खूप चांगली गोष्ट आहे. हे इथलं मँगो रिव्होल्युशन झालेलं आहे. तर तशाच पद्धतीने इथं खैराचं पण रिव्होल्युशन होऊ शकतंय, कारण आंब्याच्याच बरोबरीनं खैर पण उत्पादन देणारं झाड आहे. आणि ते मला तर आता आम्ही वन विभागाचा एक उपक्रम करत आहोत की दरवर्षी आम्ही जवळपास 10 लाख खैराची रोपं ग्रामपंचायतींना मोफत वाटणार आहोत शेतकऱ्यांना, जेणेकरून ते त्यांच्या शेताच्या बांधावरती, परसामध्ये आणि कुठे एक प्रत्येक शेतकऱ्याने एक 50-50, 100-100 रोपं जरी लावली तरी एक खैराचं झाड मिनिमम 5,000 ते 7,000 रुपयाचं उत्पन्न देतं. म्हणजे 100 रोपं जरी असतील तरी तो शेतकरी फायनान्शियली समृद्ध होऊ शकतो. आपल्या मुलांची शिक्षण, ट्रीटमेंट्स हे सगळ्या गोष्टी करू शकतो. त्याच्यामुळं खैराचं झाड खूप महत्त्वाचं आहे. इथं एक समज आहे कोकणस्थ लोकांचा की खैर म्हणजे तो काय आपोआप येतो, काटेरी झाड आहे, त्याला काही लावायची गरज आहे, असं नाही आहे. तुम्ही जर त्याची खरोखर त्याचं प्रॉपर वृक्षारोपण केलं, त्याला जोपासलं, त्याला खत पाणी दिलं तर तो हार्वेस्टिंगला 2-4 वर्ष अलीकडेच येणार आहे. जो 10 ते 12 वर्षात हार्वेस्टिंगला येतो तर 4 वर्ष अलीकडेच येणार आहे. तुम्हीच सगळे वैभव संपन्न होणार आणि या प्रदेशात खैर जगू शकतो. तर हा वन विभागाचा उपक्रम आहे. माझी सरपंच साहेबांना विनंती आहे की त्यांनी काय करावं की ग्रामपंचायत मार्फत आमच्याकडे मागणी नोंदवावी. ती मागणी नोंदवली तर आम्ही पुढच्या वर्षीच्या प्लांटेशन सीझनमध्ये त्यांना मोफत खैराची रोपं उपलब्ध करून देऊ शकतो. आणि इतर पण प्लांटेशनसाठी जी काही रोपं लागणार आहेत तर ती सुद्धा आमच्याकडे मागणी नोंदवली तर वनमहोत्सव कालावधीमध्ये निश्चितपणे आम्ही सगळ्या ग्रामपंचायतींना मोफत रोपे वाटप करू शकतो. तर आजच्या या वनमहोत्सवाच्या पहिल्या दिवसाच्या प्रसंगी मी तुम्हाला सर्वांकडून एक अश्युरन्स घेऊ इच्छिते की हे आजचं झालेलं प्लांटेशन नंतर सुद्धा अशाच पद्धतीने तुम्ही येऊन इथे पाणी देणे आणि ती रोपं जोपासणे याची ग्वाही द्या. आणि या कार्यक्रमाला संयोजकांनी मला बोलवलं, त्यांच्या विनंतीला मान देऊन मी आले आणि मला 2 शब्द माझे एक्सप्रेस करायची संधी दिली. तर त्याबाबत खूप धन्यवाद. आणि माझे इतकंच बोलून 2 शब्द आवडतं घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र. शेतकरी कष्टकरी संघटनेच्या वतीनं आणि चिपळूण तालुका वन विभागाच्या वतीनं हा कार्यक्रम गेल्या 15 दिवस आम्ही हा राबवतो. आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित या जिल्ह्याच्या वन अधिकारी देसाई मॅडम व त्यांचा सर्व स्टाफ, तसेच या व्यासपीठावर बसलेले सर्व पदाधिकारी, या गावच्या सरपंच, दोन्ही गावच्या सरपंच, सर्व सदस्य, सर्व शिक्षक, या देवस्थानाचे अध्यक्ष, आमच्या शेतकरी संघटनेचे सर्व सदस्य आणि या गावचे ग्रामस्थ असतील, जे सरकारी सर्वच अधिकारी असतील, ग्रामसेवक असतील, तलाठी असतील, सर्वांचंच मी आमच्या या कार्यक्रमामध्ये स्वागत केलं. परंतु एक थोडी आभारासाठी उठलोय. एक रचना आमची सांगतो की गेल्या अनेक वर्ष आमचा हा व्यवसाय आहे आणि आम्ही तो करतो. परंतु मला सांगायला आवडेल की हे करत असताना आम्ही अनेक ठिकाणी लागवडीचाही उपक्रम राबवतो. परंतु आमचे संघटनेचे पदाधिकारी आहेत ते प्रत्येक गावामध्ये छोटा छोटा उपक्रम राबवतात आणि कधी तो उपक्रम शहरामध्ये किंवा या लाईव्ह मीडियामध्ये कधी आला नाही. असे कार्यक्रम राबवले का तर 2007चा माझा कदाचित तो फोटो असेल आधी या मीडियाच्या स्वरूपात किंवा मीडियाच्या माध्यमातून की आम्ही गाड्या भरून या तुमच्या वन विभागाच्या माध्यमातून झाडं मोफत वाटलेली आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीला तेव्हा ती योजना होती, देण्याचं काम आपण केलं होतं. प्रत्येकाने लावण्याचं काम केलं, परंतु ते जोपासण्याचं काम कदाचित कमी झालं असेल आणि ती कुठेतरी कमतरता भासत असते. म्हणून आजचा हा उपक्रम म्हणजे या देवस्थानाचा एक चांगलं गुणगौरव गावा मला या कमिटीचं करावं लागेल की यांची 10 एकर मॅडम इथली जागा आहे. ही लँड 10 एकर असल्या कारणानं बऱ्यापैकी चांगली सुसज्ज आहे आणि शहराला म्हणजे इथं आलेला प्रत्येक ग्रामस्थ, इथं आलेला प्रत्येक माणूस ही झाडं बघण्यासाठी तो येऊ शकतो भविष्यामध्ये की मी लावलेलं झाड जिवंत आहे, जगलंय, की त्याची काळजी घेतली पाहिजे. याच्यासाठी त्यालाही हे जमेल. कारण आम्ही त्याचे कार्यक्रम केले ते तिवरेच्या
खोऱ्यामध्ये असतील किंवा आमच्या तिकडच्या अनेक खोऱ्यामध्ये आम्ही कार्यक्रम केले. तिथे जाण्यासाठी 30-40 किलोमीटर तिथे माणसं पोहोचली नसतील किंवा आम्ही पोहोचलो नसेल. आणि या अशा गोष्टी होऊ नयेत म्हणून हा उपक्रम इथं राबवण्याचा एक आम्ही संकल्पना मनामध्ये आणली आणि ती पूर्ण करण्यासाठी आज तुम्ही सर्वजण आला. हे लावत असताना मला वाटतं आज 1,500 वरती आपण खड्डे लावून झाडे लावलेली आहेत. प्रत्येक झाडाला सपोर्ट काठीच्या स्वरूपात दिलेला आहे. त्याची जोपासना करण्यासाठी पुढे अनेक आमच्या रचना केलेल्या आहेत. म्हणजे त्यांना पाणी दिलं पाहिजे. जर पाणी नाही पुढच्या 4 महिन्यामध्ये दिलं मला वाटतं हे गेल्या पुढच्या 4 वर्ष जर केली तर नंतर त्यांना पाण्याची गरज लागणार नाही. म्हणून आपण अनेक गोष्टीमध्ये त्यांना तिथे टाक्यांची व्यवस्था करणार आहोत. पाण्याची व्यवस्था करायचं एक उपक्रम हाती घेतला आणि मला वाटतं त्याच्यामध्येही आम्हाला सर्वांना यश येईल. तुम्ही सर्वजण मदत कराल. बारीक बारीक छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण त्या करायला वेळ लागत असतो आणि त्या भविष्यामध्ये होतील. आज या देवस्थानामध्ये मी ग्वाही देतो की आपल्याला टाक्यांचा शब्द दिला आहे आमच्या सर्व बॉडीच्या वतीनं सदस्यांच्या वतीनं. हे 2 शब्द तर 100% दिले ते भविष्यामध्ये करणार. दुसरा गोष्ट तुमची लँड थोडी काढून आपल्याला त्या बाजूला भराव करून तिथं झाडे लावायची. ह्या 3 गोष्टी तर मी या तुमच्या बैठकीमध्ये दिलेले शब्द आणि या देवस्थानामध्ये 100% आपण येणाऱ्या या काळामध्ये ते पूर्ण करू. मी तुम्हाला ग्वाही देतो. तुम्ही सर्वजण आलात भाषण करण्यासाठी. मला माहिती आहे की नैसर्गिक डॉक्टरांचे साहेब भरपूर मुकादम साहेब बोलले शौकत भाई की त्यांच्याकडे सर्वच गोष्टींना उत्तर आणि प्रश्न असतील त्यांना उत्तरं देण्याची कला आणि अवगत आहे जी मुलांना हा म्हणताना समजली पाहिजे. सोप्या भाषेमध्ये समजली पाहिजे. म्हणजे ह्या कानानं काय घेतलं पाहिजे, ह्या कानानं काय सोडलं पाहिजे, त्या कॉम्प्युटरमध्ये काय ठेवलं पाहिजे. शौकत भाई नक्कीच ही मुलं तुमचं मार्गदर्शन डोळ्यासमोर ठेवतील. मॅडमच्या तोंडामध्ये तुमचं नाव पाठच झालंय कारण पुढच्या काळामध्ये तुमची सर्वांची आम्हाला सहकार्याची भावना आहे ती तुम्ही कराल. फॉरेस्ट ऑफिस हे डोळ्यासमोर ठेवून किंवा वनरक्षक वन अधिकारी हे डोळ्यासमोर ठेवून कुठलं तरी काम करणार असं दुर्लक्ष करून कोणच करत नसतं. इथे लँड आहे प्रत्येक मालकीची असल्या कारणानं काही तुमच्या जबाबदाऱ्या असतात त्यांना परमिशन दिलं पाहिजे आणि ते घेऊनच आम्ही कामं करत असतो. ही संघटनेची एक बाजू मला मांडावी लागली कारण गेल्या 1-2 वर्षामध्ये अनेक विरोध आणि आभास त्याच्यामध्ये आले. आम्ही उठलो तुम्ही उठला संघटनेच्या मध्ये तुमचं काम चांगलंच आहे ते म्हणणारच आहे मी. योगदान आहे तुम्ही केलेलं काम आहे. सभापती असताना ज्या बाटा वाटला त्याच्यातून तो उपक्रम राबवला तो अनेक लोकांना त्या कैऱ्या तुम्ही बोलला की कळवंड्या गावासारख्या कृषी गावात कैरी विकण्यासाठी म्हणजे अगदी शेकडो महिला रोज येतात. हे तुमच्यासारख्यांनी केलेलं काम आहे. मला माहिती आहे हे आम्हाला केलं पाहिजे. परंतु उपजीविका भागवत असताना प्रत्येक शेतकऱ्याला काही ना काही गरज भासत असते आणि तो शेतकरी काही गोष्टी विकत असतो आणि त्या विकत घेऊन आम्ही त्या विकल्या जातात. हा एक पारंपरिक व्यवसाय तोही केला पाहिजे. परंतु तो करत असताना सरसकट कुठलं काम होता कामा नये, सरसकट तोड होता कामा याची जबाबदारी आमची ही आम्ही स्वीकारली. परंतु जे असे कार्यक्रम आहेत या पुढच्या महिन्यामध्ये मॅडम म्हणजे येणाऱ्या महिन्यामध्ये अनेक ठिकाणी आम्ही असे स्पॉट निवडले तिथे तुम्हाला निमंत्रण देऊ अशी भाषण नाही होणार पण लावण्याचा कार्यक्रम यशस्वी करू. चांगले प्लॉट आहेत जिथे तिथे 4-4, 5-5 एकरचे प्लॉट आम्ही निवडले आणि ते दिसण्यासाठी खास निवडले. त्याच्या मागचा हेतू आहे ही लागवड केली ही लोकांनी बघावी ही जगवावी. त्याच्या मागे आम्ही आता लावणारे आपण इथे 150-200 लोक असू पण जगवणारे हजारो हात त्यांना लागणार आहेत आणि ते मला वाटतं येणाऱ्या भविष्यामध्ये आपल्या सर्वांच्या वतीनं निर्माण करू तयार करू. आपल्या सर्वांकडून मॅडमला ग्वाही देतो की पुढच्या वर्षी मॅडम जाता जाता तुम्ही इकडे लक्ष मारून जाल. 3 वर्ष जरी तुमची पोस्टिंग असेल तरी तुम्ही आल्या हे उपक्रम चांगला राबवतो त्याचाही आनंद आम्हाला मिळतो. कारण आत्ताच मॅडमची पोस्टिंग मला वाटतं या मे महिन्यामध्ये झाली असेल. मे महिन्याच्या आधी 1-2 महिने आणि येणाऱ्या पावसामध्ये एवढा चांगला उपक्रम जर त्यांच्या मार्गदर्शनाखाली राबवत असेल तर ही आनंदाची गोष्ट आहे. ते आपण सर्वांनी सामूहिकरित्या साजरी करूया. हा वन कार्यक्रम जो आहे वृक्षारोपण कार्यक्रम येणाऱ्या मला वाटतं 2 महिने आपण 15 ऑगस्टपर्यंत राबवायचं असं त्याच्यामध्ये आम्ही थोडं हे शासकीय आहेत परंतु आम्ही ते उपक्रम त्या पद्धतीने राबवू. अशा सर्व गोष्टी पुढे भविष्यामध्ये करत राहू आणि या कार्यक्रमामध्ये तुम्ही सर्वजण आलात म्हणून संघटनेच्या वतीनं सर्वांचे एका शब्दाला आभार मानतो. हा कार्यक्रम तुम्ही इथं नाश्ता केल्यानंतर आपण तिथे जाऊन ती झाडं प्रत्येकजण लावाल. त्या झाडाच्या ठिकाणी काय काय वस्तू ठेवलेल्या आहेत त्या सरांनी सांगितलेल्या आहेत. त्या झाडाची भविष्यामध्ये जोपासना घेऊ आणि चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम उपक्रम राबवू. हे करत असताना तुम्ही जर पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या वतीनं संघटनेच्या वतीनं आभार मानतो आणि इथला हा कार्यक्रम संपला असं जाहीर करू. पुढच्या कार्यक्रमासाठी आपण जाण्याची व्यवस्था करूया. जय हिंद.
झाडे लावा झाडे लावा